मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे उर्वरित विषय आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत। त्यामुळे जरांगे पाटलाला विनंती करेन की उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार नव्याने गठीत झालेलं आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, त्यांनी मला जमलं तर मधल्या काळात त्यांना भेटायलाही मी बघतो। त्यांचा तो उपोषणाचा विषय आहे, त्यांना मधल्या काळात भेटायची माझी इच्छा आहे। भेट घेऊन उर्वरित मागण्या त्यांच्या मी समजून घेईल आणि शासनाला पाठपुरावा करू त्याचा। मला त्याच्यामध्ये तातडीने काही कॉमेंट करता येणार नाही। कायदेशीर विषय आहे, समजून घ्यावे लागतील, परंतु आरक्षणाला कसा गती मिळेल उर्वरित विषयामध्ये त्या प्रयत्न करू। सरकार समाधानी आहे आरक्षण देण्यासाठी? त्यांचं काही दिलंच आहे ना सरकारने, देण्यासाठी काय दिलंच आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना 10% आरक्षण तर ऑलरेडी दिलंच आहे आपण, ते लागूही आहे झालं महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे आरक्षण देण्याविषयी सरकार सकारात्मक आहे। ज्या उर्वरित गोष्टी असतील त्याचा पाठपुरावा करूया। बस भाडेवाढ झालेली आहे, दराची वाढ करण्यात आली। बस भाडेवाढी असं आहे की सेवा चांगली लागत असेल तर त्याचं उत्पन्नही वाढलं पाहिजे, त्याला लोकांनी साथी दिली पाहिजे। त्यामुळे सगळीकडे विमानाची तिकीटं वाढतात, रेल्वेची तिकीटं वाढतात, त्या बसही सुद्धा अनेक वर्षांनंतर होणारी भाडेवाढ आहे। तर मला काही चुकीचं वाटत नाही। चांगली सेवा मिळावी ही त्यातून निष्पन्न झालं पाहिजे, महत्त्वाचं आहे। झालं